उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील सर्व शाळा 15 जूनपासून पुन्हा सुरू होत असून नंदुरबार जिल्ह्यातही नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाने व्यापक तयारी पूर्ण केली आहे। जिल्ह्यातील सुमारे 1401 जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल 87,000 विद्यार्थी शिक्षण घेत असून विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे। जिल्हा परिषद प्रशासनाच्या माहितीनुसार 12 जूनपासून सर्व शिक्षक शाळा स्तरावरील तयारीला सुरुवात करणार आहेत। शाळांची स्वच्छता, वर्गखोल्यांची सजावट, पाठ्यपुस्तकांचे वितरण आणि इतर आवश्यक व्यवस्थांची पूर्तता करण्यात येणार आहे। 15 जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत लोकप्रतिनिधी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देणार आहेत। विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत उत्साह निर्माण करण्यासाठी हा स्वागत उपक्रम राबविण्यात येणार आहे। यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेशांचे वितरण देखील करण्यात येणार आहे। नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे। दरम्यान जागतिक पर्यावरण संवर्धनाच्या संदेशाला चालना देण्यासाठी 15 जून रोजी सर्व शाळांमध्ये पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली जाणार आहे। पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थी आणि पालकांनी सक्रिय सहभाग घ्यावा। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी आणि पालकांना आवाहन करताना सांगितले की 15 जून रोजी 100% उपस्थिती नोंदवून विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक वर्षाचे उत्साहात स्वागत करावे। शिक्षणासोबतच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारावी। नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। नंदुरबार जिल्ह्यातील 1401 जिल्हा परिषद शाळांमध्ये जवळपास 87,000 मुलं विद्यार्थी 15 जून पासून त्यांचा शाळा प्रवेश होणार आहे। त्याच्यासाठी 12 जून पासूनच पूर्ण तयारी सुरू होणार आहे आणि त्यात प्रत्येक वर्गखोल्याची स्वच्छता आणि शिक्षकांचे भेट हे सगळे शाळेत सुरू होणार आहे। तसेच 15 जूनला विद्यार्थ्यांचं स्वागत होणार आहे। तिथे आम्ही मिरवणूक किंवा अशा प्रकारचे पुष्पगुच्छ देऊन आणि मुलांचा स्वागत करणार आहोत। त्याच दिवशी पालक सुद्धा येणार आहे आणि आम्ही त्यांना सुद्धा शिक्षणाची महत्त्वता हे सुद्धा सांगणार आहोत। तसेच 15 जूनच्या दिवशी लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना सुद्धा वाटप करण्यात आलेला आहे। त्यांना वेगवेगळ्या शाळेत व्हिजिट करून तिथे शाळा महोत्सवामध्ये सहभागी व्हायचे, उपस्थित व्हायचे आणि विद्यार्थ्यांचं स्वागत करायचे आहे। त्याच दिवशी आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक आणि गणवेश सुद्धा वाटप करणार आहोत आणि पहिला दिवस आम्ही पर्यावरण बद्दल शपथ घेणार आहोत, वृक्षारोपणची महत्त्वता सांगणार आहोत आणि पर्यावरण संवर्धनचा सुद्धा एक पाठ करणार आहोत। तसेच मी सर्वांना आवाहन करतो की 100% शाळा प्रवेशोत्सवचे कार्यक्रमामध्ये पालकांना आणि विद्यार्थ्यांना सहभागी व्हावं आणि 100% अटेंडन्स दाखवून यशस्वीरित्या हे पार पाडावं। धन्यवाद।